नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी बनवते एक टिफिन स्पेशल रेसिपी. सकाळी टिफिनसाठी झटपट असं होणारं काहीतरी हवं असतं. या रेसिपीची सगळी तयारी तुम्ही रात्रीच करून ठेवू शकता. सकाळी फक्त लाटून तयार करायचा. तर आपण आज बनवूया मुलांसाठीच नाही तर मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट असा आलू चीज पराठा. चला सुरू करूया. पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ तयार करून घेऊया. इथे मी घेते 2 कप भरून गव्हाचं पीठ. पराठ्यांचं बाहेरचं आवरण एकदम खुसखुशीत बनण्यासाठी आपण इथे घालणार आहोत चण्याचं पीठ म्हणजे बेसन. आपण जेव्हा बाहेर पराठे खातो तेव्हा तुम्ही नोट केलं असेल त्यांचं बाहेरचं आवरण एकदम खुसखुशीत असतं. तर हीच त्यांची ट्रिक आहे. थोडंसं बेसन वापरल्यामुळे हे पराठे अतिशय खुसखुशीत बनतात. ह्याच्यात घालते 1 टीस्पून मीठ. फक्त अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे. थोडासा क्रश करून ह्याच्यात घालायचा. ह्याच्यात घालते थोडीशी कुटून घेतलेली लाल मिरची आणि एकदम थोडीशी ओली कोथिंबीर आणि थोडं थोडं कोमट पाणी घालून हे पीठ आता मळून घेते. सुरुवातीलाच असं थोडंसं चमच्याने मिक्स केलं की पीठ सगळं आपल्या हाताला चिकटत नाही. एकदम थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे मळून घ्यायचं. जितकं तुम्ही हे चांगलं पीठ मळाल तितके आपले पराठे छान सॉफ्ट तयार होतील. ह्याच्यावर थोडंसं तूप घालते. तेल घातलं तरी चालेल पण तूप घातल्यामुळे हे बाहेरचं आवरण एकदम क्रिस्पी होईल, खुसखुशीत असं होईल. आणि आता हे थोडा वेळ आपण असं झाकून ठेवूया. आणि आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया. स्टफिंग तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडताना थोडंसं मीठ घालायचं. उकडून झाले की पाण्यातून लगेच काढून घ्यायचे. खूप वेळ पाण्यात राहिले तर बटाटे पाणी शोषून घेतील आणि मग आपलं स्टफिंग पण पातळ होईल. ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे, लक्षात ठेवा. बटाटे सगळे सोलून घेतले. आता मी ते किसून घेणार आहे. असं किसून घेतल्यामुळे पराठा लाटताना स्टफिंग एकसारखं सगळीकडे पसरलं जातं. इथे बटाटे किसून तयार आहे. आता ह्याच्यात आपण मसाले घालणार आहोत. सगळे मसाले मी 1-1 चमचा घेतलेले आहेत. गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर फक्त अर्धा चमचा घेतलेला आहे. आहे जिरा पावडर, थोडीशी कसुरी मेथी, कोथिंबीर पावडर आणि जिरं आणि हे थोडेसे चिली फ्लेक्स. सगळं साहित्य आणि मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. हे सगळे याच्यात घालते. आता पाव चमचा मिरी पावडर घालते. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 4 हिरव्या मिरच्या छोट्या घेतलेल्या आहेत. त्याच्या बिया काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. अर्धा चमचा आलं किसून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मिरची पावडर घालते. बटाटे उकडताना पण मी मीठ घातलं होतं त्यामुळे 1 टीस्पून मीठ मी आता इथे घालते आणि भरपूर ओली कोथिंबीर. सगळं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. ते परत थोडंसं मळून घेऊया. स्टफिंग पण तयार आहे आणि आपलं पीठ पण तयार आहे. चला पराठे बनवायला सुरू करूया. याच्यात एकदम शेवटी घालते एक बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा एकदम शेवटी घालायचा म्हणजे आपल्या स्टफिंगला पाणी सुटणार नाही. कांदा घातल्यावर लगेच पराठे करायला सुरुवात करायची. चला पराठे लाटायला सुरू करूया. थोडंसं पीठ घेते. तुम्हाला जितकं पातळ लाटून घ्यायचंय तितकं तुम्ही घेऊ शकता. तर आपलं त्याच्यात स्टफिंग घालूया. त्याच्यावर चीज किसून घालायचं. तुमच्याकडे जर चीज स्लाइस असेल तर ती पण तुम्ही इथे घालू शकता. चीज न घालताही तुम्ही पराठे करू शकता पण आपण आज चीज आलू पराठा बनवतोय म्हणून मी चीज घालते. आणि हे छान असं फोल्ड करून घ्यायचं. पूर्णपणे चीज आणि आपलं स्टफिंग बंद झालं पाहिजे.
आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तुम्हाला ज्या आकारात हवंय तसं तुम्ही लाटून घ्या. गोल आकारात पण बनवू शकता. इथे तुम्ही बघू शकता आतमधलं सारण आपल्याला दिसतंय. इतकं आपण पातळ लाटून घेतलेलं आहे, तरी सारण कुठेच बाहेर आलेलं नाहीये. आणि आपला हा पराठा आता रेडी आहे. असेच सगळे करून घेते आणि मग आपण छान तव्यावर हा भाजून घेणार आहोत. दुसरा पराठा मी गोल बनवणार आहे. असं मोदकासारखं आपण सगळ्या बाजूने हे बंद करून घ्यायचं. असं हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे सारण अगदी कडेपर्यंत पसरतं. आणि लाटताना सुद्धा अगदी हलक्या हातानेच लाटून घ्यायचं. गॅस सुरुवातीला मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलेला आहे आणि मग आपल्याला एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे. सुरुवातीला 1-2 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा. एका बाजूने हलकासा भाजला की परतून घ्यायचा. थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं. मी तूपच लावलेलं आहे इकडे. आता गॅस एकदम बारीक केलेला आहे. अशा कडा दाबून घेत आपल्याला हा एकदम चारी बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. सगळीकडे एकसारखा भाजून झालेला आहे. काढून घेऊया. आणि हा तयार आहे आपला अगदी ढाब्यावरची टेस्ट असणारा आलू चीज पराठा. मी दाखवलेल्याप्रमाणे सगळे मसाले घाला आणि अगदी एक्झॅक्ट रेसिपी फॉलो करा. चवीला अगदी पंजाबी ढाबेवाल्यालाही मागे टाकेल असा हा पराठा बनतो. नक्की ट्राय करा. आणखी एक छोटीशी रिक्वेस्ट, रेसिपी आवडली तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा, कारण इथे कमेंट केले तरच YouTube त्याची दखल घेतो. परत भेटू पुढच्या शनिवारी बरोबर 7 वाजता. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.